माझ्या अंगावर हात ठेवतो. माझ्या अंगावर हात ठेवतो. काही नाही वाईट, काही नाही मी केलं. आता आहे म्हणून. अहो मी काही नाही केलं, फक्त दुसरी एखादी मुलगी असते तर तू काय केलं असतं? काय केलं असतं? Sorry. काय sorry? त्याच्या पुढे तू दारू पिऊन आलाच कसा? बरं सॉरी. 10 रुपयामध्ये पोरीनं छेडायला मिळतं म्हणून येतं. अहो नाही हो. नाही हो. तुला काय वाटलं माझ्या पोराला एक केळी दिली म्हणून मी लगेच त्याला हे नाटक करून अहो दिली? नाही होत आहे. हात काढ. दत्त महाराज म्हणतो. कुठे हात लावला? सॉरी म्हणतो. सॉरी तुला म्हणतो. तोंड आहे? दारू पिऊन आला. तुझ्या बापाची आहे. बरं आला तर आला. याच्या पुढे नाही. मी जागीर आहे तुझ्या बापाची. तुझी जागीर आहे. हात लावतो मला. कुठे हात लावला तुम्हाला? अहो साहेब, हा? कुठे हात अहो मी लावला? फक्त सरका म्हटलं? सरका म्हटलं तुम्हाला? काय ताई काय? ताई हा? सॉरी म्हणलं. हे तोंडाने बोलला असता का मी नीट बाजूला झाले असते ना? बरं सॉरी. हात काय लावला तू माझ्या अंगाला? अहो मी जरा झुंकेमध्ये होतो. झुणकी उतरव तुझी. उतरव झुणकी आता. बरं हा ना सॉरी म्हणलं ना. तुझ्या आई बापा हेच वळण हे वळण लावले. हे वळण लावले. वय काय तुझं? हं? सॉरी दीदी, हा? दीदी माझी आई सॉरी. याच्या पुढे नाही. तुम्ही काय करताय? हा दारू पिऊन आलेला आहे. हा? तो कोणाला त्रास देत नाही म्हणा. काय कोणाला त्रास देत? मला झाला आता त्रासाचं काय? मी बोललो ना. काय बोलले तुम्ही? नाही, काही support नाही. तुम्हाला अहो दादा तुम्ही इकडे बस एक मिनिट. ह्या लहान लहान पोरी आहे. छेडला असतं तर काय केलं असतं आम्ही तुम्ही? सोडत नाही. हा? लक्षात घ्या. पण छेडायची वाटच का बघायची? ताई, मी तुम्हाला- हा? का बघायची? घ्या चौकीत गाडी. या चौक. काय चौकीत? ताई ऐका काय? ऐका ना. चल. या लहान लहान पोरी आहे. याच्या पुढं चल. चल. ऐका ना. त्याच्या पुढे मी चान्सच का देऊ तुला? ऐका ना ताई. अख्ख्या पोरीनं मारायला लावेल तुला मी आता. चौकीत गाडी या. या चौकीत गाडी रे. गाडी चौकीत या. हा? मनामध्ये पाप आणलं. मनात पाप आणला? मला हात लावला. हात लावला. मी प्रिया राहुल लष्करे. मी शिर्डीमध्ये राहते सध्या. मी एक्सपोर्ट टीचर म्हणून आहे. परवा 17 तारखेला आम्ही पुण्यामध्ये असताना आम्हाला शिवाजीनगर इथे जायचं होतं. तर लाल कलरची जी 10 रुपये तिकीट काढून जी बस असते त्याच्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघही प्रवास करत होतो. तर घडली असं की माझे मिस्टर मागे जागा नसल्यामुळे माझे मिस्टर पुढे गेले एकटे आणि त्या व्यक्तीच्या जवळ माझे एक सीट होतं म्हणून माझे मिस्टर बोलले की तू तिथे बस. तर माझा मुलगा आणि आम्ही दोघंही तिथे बसलो आणि माझा मुलगा एक थोडा वेळ बसला आणि नंतर त्याच्या पप्पांकडे तो निघून गेला. तर तिथल्या मी नॉर्मल बसलेली होती आणि माझ्या भावाला मी कॉल करत होते. तर तिथून शनिवार जवळनं अचानक गर्दी वाढली बसमध्ये. तर तो माणूस अचानक उठला, म्हणजे त्यांनी डायरेक्टली माझ्या मांडीवरती थाप मारून तो उठला. 2 सेकंद मला म्हणजे एक दीड सेकंद मला काही कळालं नाही की यांनी असं का केलं. पण नंतर मला कळालं की याची नियत खराब होती. त्यानंतर मी त्याला कॉलर पकडून मारायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी त्याला मारलं. मग मी बस कंडक्टरला विचारलं की दादा हा दारू पिलेला आहे, तुम्ही याला कसं काय वरती चढू दिलं. त्यावर त्यांचं उत्तर होतं की ताई त्यांनी कोणाला त्रास दिलेला नाहीये, त्यामुळे आम्ही थोडंसं इग्नोर केलं. पण जेव्हा त्यांना कळालं की यांनी माझी छेड काढलेली आहे तेव्हा कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघांनी मला खूप सपोर्ट केला. पण दुर्दैवाची ही गोष्ट आहे की एकाही महिलेने मला तिथे सपोर्ट केला नाही. कोणी मला विचारायला आला नाही किंवा कोणी आरडाओरडा केला नाही की नाही त्याला धरा, त्याला मारा वगैरे. मी एकटी त्याला मारत होती आणि त्याच्यानंतर मी बस डायरेक्ट पोलीस चौकीमध्ये घेऊन गेले आणि पोलीस चौकीमध्ये बस नेली. तर बस कंडक्टर आणि ड्रायव्हर हे दोघंही माझ्यासोबत होते. पण एकही महिला तिथे थांबली नाही. सगळ्या महिला बसमधनं उतरून दुसऱ्या बसमध्ये ज्याच्या त्याच्या प्रवासाला त्या निघून गेले. नाही, मी गुन्हा दाखल नाही केला. त्याचं कारण असं होतं की आम्हाला तिथे गेल्यानंतर कळालं, त्याचं आय कार्ड बघितल्यानंतर, की तो महानगरपालिकेमध्ये जॉबला आहे आणि अत्यंत गरीब परिस्थिती होती. त्याची वाईफ आलेली, त्यांनी पण माझ्याशी बोलली की ताई माझी परिस्थिती अशी आणि जर तुम्ही कंप्लेंट केली तर कदाचित त्याची जॉबही जाऊ शकतो. तर मला पण विचार आला की त्याच्या चुकीची शिक्षा मी त्याच्या बायकोला आणि मुलाला नव्हती देणार, म्हणजे मला नाही वाटलं की द्यावं अशी, म्हणून मी त्याच्यावरती गुन्हा दाखल नाही केला. पण मी त्याला चोप मात्र दिला. पोलीस प्रोटेक्शन किंवा आपलं प्रशासन खरंच जागं झालं पाहिजे या गोष्टीवरती. की आज मला ही घटना माझ्यावरती बितलेली बघून मी तेवढी स्ट्रॉंग होते की मी लढा दिला. पण अशा कित्येक महिला की ज्यांच्याबरोबर ह्या गोष्टी घडतात पण त्या लपवून ठेवतात आणि घरच्यांना सांगत नाही, कारण त्यांचं शिक्षण, जॉब या गोष्टी बंद पडू नये म्हणून त्या लपवून ठेवतात आणि हे अत्याचार वाढतच चाललेले. त्यासाठी मी म्हणजे देवाभाऊंना किंवा एकनाथ दादांना मी नम्र विनंती करते, तुम्ही लाडकी बहीण योजना बंद जरी केली तरी फरक पडणार नाही, पण तुम्ही अशी योजना चालू करा की एकही नराधम पुढे येऊन महिलांची छेड काढणार नाही. असं काहीतरी प्रशासनाने केलं पाहिजे. आणि कुठेतरी आपणही झाशीची राणी होऊन कुठेतरी या नराधमांना ठोकलंच पाहिजे असं मला वाटतंय आता.